अतिशय महत्त्वाची बातमी आहे। केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये जनगणनेकरता बजेट मंजूर झालेलं आहे। 11,718 कोटींचं बजेट मंजूर केले गेलेलं आहे। जनगणना 2027 ला होणार आहे आणि याकरता बजेटही मंजूर झालेलं आहे। घरं किती आहेत, गाडी, पाणी, रस्ते यांची माहिती सुद्धा गोळा केली जाणार आहे। केंद्र सरकार राज्य सरकार सोबत काम करणार असल्याचं कळतंय आणि यासाठी आता बजेट सुद्धा मंजूर झालेलं आहे। 11,718 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय झालाय। या निर्णयासंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी रामराजे। बिल्कुल, केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये हे जनगणनेसाठी बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे आणि पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेले की 11,718 कोटीचं बजेट हे वेगळं काढून ठेवण्यात आलेलं आहे। 2027 ला ही जनगणना होणार आहे, परंतु 26 पासून याची सुरुवात होणार आहे आणि यामध्ये 2 टप्प्यामध्ये ही संपूर्ण जनगणना असणार आहे। पहिला टप्पा कोणता, तर त्यामध्ये घर कोणाच्या नावावर आहे, किती घरं आहेत, गाडी आहे का, पाण्याची सोय आहे का, रस्ते आहेत का, ही संपूर्ण आसपासची परिसराची आणि एकंदरीत संपत्ती किती आहे या सगळ्यांची माहिती गोळा केली जाणार आहे। त्याचबरोबर घरामध्ये किती व्यक्ती आहेत, त्यांना किती नोकरीला आहेत का, विजेची सोय आहे का, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात। दुसरा जो टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या व्यक्तीचं वय काय आहे, लिंग काय आहे, मातृभाषा कोणती आहे, जात कोणती आहे, व्यवसाय काय आहे, दिव्यांग आहे का, मायग्रेशन म्हणजे की विस्थापित आहेत का, कारण अनेक महाराष्ट्राचा जर विचार केला तर यूपी बिहार मधून अनेक लोक जे ते महाराष्ट्रामध्ये काम करण्यासाठी येतात, महाराष्ट्रातून सुद्धा इतर राज्यामध्ये जातात, त्यामुळे त्यांचं एक सेपरेशन होणं गरजेचं आहे आणि मूळ गाव असणं, माहिती संपूर्ण जी आहे ती सुद्धा मिळणं गरजेचं आहे। त्यामुळे हे 2 टप्प्यामध्ये हे संपूर्ण जनगणना केली जाणार आहे आणि विशेष करून जे कास्ट सेन्ससची मागणी होत होती, राहुल गांधी यांच्यापासून ते अनेकांनी विरोधी पक्षांनी मागणी केली होती की ओबीसी समाज किती आहे, तर या संदर्भामध्ये कास्ट सेन्सस घ्यावा। तर केंद्र सरकारने यावर जोर दिलेला आहे की या संपूर्ण याच्यामध्ये जात कोणती आहे ही पाहिली जाणार आहे, म्हणजेच की हे कास्ट सेन्सस जे आहेत असंच संबोधित केलं जाणार आहे आणि हे साधारण 2027 पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे आज केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि बजेट अलोकेट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तर जनगणनेला जो आहे आता इथून पुढे वेग मिळणार आहे। निश्चित रामराजे, धन्यवाद सविस्तर माहिती करता।